मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. आजचा हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण ज्या धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत ती घटना केवळ एका व्यक्तीशी संबंधित नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुळावर घाव घालणारी आहे. आणि जे सत्य आता हळूहळू समोर येत आहे ते ऐकून अनेकांना अक्षरशः धक्का बसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे आणि या व्हिडिओमुळे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. कारण हा व्हिडिओ केवळ एक साधा व्हिडिओ नाही, तर तो एका मोठ्या कटाची सुरुवात असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. आणि या व्हिडिओमध्ये दिसणारी दोन नावे म्हणजे रुपाली चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात. या दोघांच्या नावाभोवती आता संशयाचं मोठं वादळ उठले आहे. आणि हे प्रकरण इथेच थांबत नाही, कारण या सर्व घडामोडींच्या मध्यभागी आणखी एक मोठं नाव सतत चर्चेत येत आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आता तुम्ही स्वतः विचार करा, जर एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरोधात एखादा गुप्त कट रचला जात असल्याची शक्यता निर्माण झाली तर त्या घटनेची गंभीरता किती मोठी असू शकते हे समजायला फारसा वेळ लागणार नाही. आणि याच कारणामुळे हा विषय आता केवळ राजकीय चर्चा न राहता एक गंभीर तपासाचा मुद्दा बनला आहे. कारण जेव्हा तो संशयास्पद व्हिडिओ काही लोकांच्या मोबाईलमध्ये दिसायला लागला तेव्हा सुरुवातीला अनेकांना वाटलं की कदाचित हा एखादा साधा राजकीय संवाद असेल किंवा एखादी सामान्य बैठक असेल. पण जसजसा व्हिडिओ बारकाईने पाहिला गेला तसतसं लोकांच्या मनात शंका वाढत गेली. कारण त्या व्हिडिओमध्ये दिसणारी देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव आणि काही क्षणात झालेल्या संवादाची शैली हे सगळं काहीतरी वेगळंच सांगत होतं. आणि तेव्हाच अनेक राजकीय विश्लेषकांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला की नेमकं या भेटीचं कारण काय होतं. ही भेट इतक्या गुप्त पद्धतीने का झाली आणि या भेटीमागे नेमकं काय दडलं आहे. कारण राजकारणात अनेकदा असे गुप्त संवाद होतात, पण जेव्हा त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आणि सत्तेत असलेली व्यक्ती एकत्र दिसते तेव्हा शंका निर्माण होणं स्वाभाविक असतं. आणि याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. कारण काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरू लागला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली. अनेक लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर या बैठकीचा काहीही संबंध नसता तर ती बैठक इतक्या गुप्त पद्धतीने का झाली, आणि जर ही फक्त साधी भेट असती तर ती इतकी चर्चेत का आली असती. आणि मग पुढे जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं. कारण काही राजकीय कार्यकर्त्यांनी असा दावा केला की या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठा राजकीय डाव असू शकतो. म्हणजे एखाद्या मोठ्या नेत्याला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न किंवा त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आखलेला एखादा प्लॅन. आणि काही जणांनी तर थेट असा आरोप केला की हा कट केवळ राजकीय नसून त्यामागे आणखी गंभीर हेतू असू शकतो. मित्रांनो, राजकारण हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतं. इथे प्रत्येक चाल विचार करून खेळली जाते. कधी एखादं प्यादं पुढे केलं जातं, कधी एखादा हत्ती हलवला जातो आणि कधी कधी तर राजा सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण खेळच बदलला जातो. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण इथे एका व्हिडिओमुळे संपूर्ण खेळच उघडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि जेव्हा या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव चर्चेत आलं तेव्हा या कथेला एक वेगळंच वळण मिळालं. कारण अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांची निर्णय क्षमता, त्यांची आक्रमक शैली आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आहेत आणि विरोधकही कमी नाहीत. त्यामुळेच जेव्हा त्यांच्या विरोधात एखाद्या कटाची चर्चा सुरू होते तेव्हा तो विषय तात्काळ मोठा होतो. आणि आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की हा सर्व प्रकार केवळ योगायोग आहे की खरोखरच यामागे काहीतरी मोठं दडलं आहे. कारण मित्रांनो, अनेकदा इतिहास सांगतो की जे कट सुरुवातीला अफवा वाटतात तेच पुढे जाऊन मोठं सत्य ठरतात. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील हजारो लोक या प्रकरणाकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत आहेत. कारण हा व्हिडिओ म्हणजे फक्त सुरुवात आहे. पुढे अजून अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. आणि जसं जसं सत्य बाहेर येईल तसं तसं या कथेला आणखी नाट्यमय वळण मिळू शकतं. आणि याच कारणामुळे पुढे जे घडलं ते तर अजूनच धक्कादायक आहे. कारण या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी एक अशी व्यक्ती पुढे आली ज्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण राजकारणात अक्षरशः वादळ उठलं. मित्रांनो, जेव्हा तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरू लागला आणि लोकांमध्ये चर्चा वाढू लागली तेव्हा राजकीय वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. कारण कोणालाच स्पष्टपणे काही सांगता येत नव्हतं, पण प्रत्येकजण या प्रकरणाकडे बारकाईने पाहत होता. आणि त्याच वेळी या विषयावर सर्वात जोरदार प्रतिक्रिया दिली ती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी. कारण त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद अक्षरशः वादळासारखी होती. आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे मुद्दे मांडले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण त्यांनी थेट
असा सवाल केला की जर या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसता तर त्या व्हिडिओमध्ये दिसणारी भेट नेमकी कशासाठी झाली होती आणि त्या भेटीचा उद्देश काय होता. अंधारे यांनी सांगितलं की राजकारणात मतभेद असतात, आरोप प्रत्यारोप होतात, पण जेव्हा एखाद्या संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती एकत्र दिसते तेव्हा त्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं असतं, कारण लोकशाहीमध्ये पारदर्शकता ही सर्वात मोठी ताकद असते. त्यांनी पुढे असंही सांगितलं की हा विषय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर हा संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासाशी संबंधित आहे. कारण जर एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले तर त्याची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे. आणि अंधारे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली, कारण आता हे स्पष्ट झालं होतं की प्रकरण केवळ चर्चेपुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यावर अधिकृत तपास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा अनेक गोष्टी समोर येऊ लागतात. कधी फोन रेकॉर्ड, कधी आर्थिक व्यवहार, कधी गुप्त बैठकांची माहिती आणि कधी कधी तर अशा गोष्टीही समोर येतात ज्यांची कुणालाही कल्पना नसते. त्यामुळे आता अनेक राजकीय विश्लेषक असं म्हणत आहे की पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या तपासातून नेमकं काय समोर येतं यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. काही जणांचा अंदाज आहे की या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन होऊ शकते, तर काही जण असं म्हणत आहेत की काही लोकांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. पण खरी गोष्ट काय आहे हे फक्त तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आणि त्यामुळेच सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे, कारण आता हा विषय केवळ एका व्हिडिओपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं कोडं बनलं आहे. आणि या कोड्याचं उत्तर पुढील काही दिवसात समोर येऊ शकतं. मित्रांनो, आता असा टप्पा आला आहे जिथे प्रत्येक जण पुढे काय होणार याची वाट पाहत आहे, कारण जेव्हा एखाद्या प्रकरणात राजकारण, सत्तेचा संघर्ष आणि संशयास्पद घटना एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम दूरवर पोहोचतात. आणि सध्या महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण एका व्हिडिओपासून सुरू झालेली चर्चा आता तपासाच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि अनेक लोकांना वाटत आहे की येणारे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरू शकतात. कारण जर या प्रकरणात खरोखरच काही गंभीर बाब समोर आली तर त्याचे परिणाम राजकीयदृष्ट्या खूप मोठे असू शकतात. आणि म्हणूनच सध्या अनेक राजकीय विश्लेषक या प्रकरणाकडे बारकाईने पाहत आहेत, कारण इतिहासात अनेक वेळा असं झालं आहे की छोट्या घटनेपासून सुरू झालेला विषय पुढे जाऊन मोठ्या राजकीय वादळात बदलला आहे. आणि आता लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय घडलं होतं, त्या बैठकीचा खरा उद्देश काय होता आणि या सर्व प्रकरणामागे कोणाचा मेंदू काम करत होता, हे प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहेत. आणि त्यांची उत्तरं मिळेपर्यंत ही चर्चा थांबणं कठीण आहे, कारण लोकशाहीमध्ये सत्य लपून राहत नाही, ते कधीतरी समोर येतच. आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा अनेकांचे मुखवटेही गळून पडतात. आणि म्हणूनच आता सर्वांचं लक्ष तपास यंत्रणांकडे लागलं आहे, कारण त्या काय निष्कर्ष काढतात यावरच पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील. आणि जर या प्रकरणात कोणाचाही सहभाग सिद्ध झाला तर कायदा आपलं काम करेल हे निश्चित आहे, कारण भारताच्या लोकशाही व्यवस्थेत कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. मित्रांनो, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण जेव्हा एखाद्या नेत्याच्या सुरक्षेशी किंवा राज्याच्या स्थैर्याशी संबंधित प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याची चौकशी अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणं गरजेचं असतं, कारण लोकांचा विश्वास टिकवून ठेवणं ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. आणि त्यामुळेच आता संपूर्ण राज्य या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. कदाचित पुढील काही दिवसांत काही मोठे निर्णय जाहीर होऊ शकतात, कदाचित काही लोकांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं, किंवा कदाचित या प्रकरणामागचं खरं सत्य पूर्णपणे समोर येऊ शकतं. पण एक गोष्ट निश्चित आहे की ही कथा अजून संपलेली नाही, उलट ती आता एका निर्णायक टप्प्याकडे जात आहे. आणि म्हणूनच आम्ही या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, कारण सत्य जाणून घेण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या मते या घटनेमागे नेमकं काय असू शकतं आणि पुढे काय होऊ शकतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचं मतही या चर्चेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे सखोल आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील अपडेट कधीही येऊ शकतो आणि कदाचित पुढचा अपडेट आणखी धक्कादायक असू शकतो. धन्यवाद.